अंभोरे गावात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची जोरदार मागणी. समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी वर्गाला आपल्या साहित्याच्या माध्यमातून न्याय, समता आणि स्वाभिमानाचा संदेश देणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अंभोरे येथे अभिवादन करण्यात आले. ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि विविध संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा जयंती सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करत त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि क्रांतिकारी कार्याला कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. आणि यावेळी अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर समाजातील उपेक्षित, दलित, भटक्या, विमुक्त, कष्टकरी आणि श्रमिकांच्या वेदनांना आपल्या लेखणीतून आवाज दिला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचं उपस्थितांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लहुजी सेनेचे गणेश बलसाने यांनी केलं आणि आपल्या मनोगतात त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनाचा, साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाचा आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी उभारलेल्या क्रांतिकारी चळवळीचा सविस्तर आढावा घेतला. आणि त्यांनी सांगितलं की अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते समाजातील न्याय, विषमता आणि शोषणाविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे लोकनेते होते. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या आणि लोककलांमधून त्यांनी समाज जागृतीचे महान कार्य केले. गणेश बलसाने यांनी पुढे बोलताना सांगितले की अण्णाभाऊ साठे यांचे भारतीय साहित्य, सामाजिक परिवर्तन आणि लोककलेच्या क्षेत्रातील योगदान अतुलनीय असल्याने भारत सरकारने त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करावा अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे. तसेच त्यांच्या विचारांचा प्रसार प्रत्येक गावात आणि प्रत्येक पिढीपर्यंत होणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल असंही त्यांनी नमूद केले. आणि यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या समतावादी विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. समाजात बंधुता, समता, समानता, शिक्षण, स्वाभिमान, सामाजिक न्यायाची भावना रुजवण्यासाठी त्यांच्या साहित्याचा अभ्यास होणे आवश्यक असल्याचं मत व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाला अंभोरे गावातील ग्रामस्थ, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जयंती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा जागर आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला सरपंच सुरेखा भाऊसाहेब खेमनर, माजी सरपंच सहदू खेमनर, रावसाहेब रामजी खेमनर, सोसायटी चेअरमॅन रावजी खेमनर, अनिल शिवराम खेमनर, अहिलू जगनर, बाबुराव खेमनर, भाऊसाहेब खेमनर, म्हसू खेमनर, पाराजी खेमनर, विठ्ठल खेमनर, चांगदेव खेमनर, भैया मनियार, सीताराम खेमनर, केरू गायकवाड, नागेश हाळनर, महतू पुणेकर, किसन हाळनर, केरू कडनर, सुखदेव शिंदे, लक्ष्मण खेमनर, अशोक हाळनर, गंगाराम मडके, संपत बुरुंगले, संपत गवारी, अशोक शिंदे, महसू शिंदे, चिमा मडके, ज्ञानदेव खेमनर, देवराव पवार, विठ्ठल क्षीरसागर, भाऊसाहेब शिंदे, हुलजी खेमनर, अमोल सूर्यवंशी, कैलास यादव, चांगदेव वाकचौरे, सूर्यभान खेमनर, सावळेराम मलगुंडे, सुभाष काळे, कैलास वाकचौरे, विजय वाकचौरे, अंबू खेमनर, लहाणू खेमनर, राधू कडनर, राजेंद्र सस्कर, दत्तात्रय कोळपे, रामनाथ सूर्यवंशी, मुन्ना मनियार, राजू मनियार, सुनील खेमनर, नारायण खेमनर, नानासाहेब मलगुंडे, एकनाथ खेमनर, लक्ष्मण जाधव, माणिक पवार, विठ्ठल गवारी, वाल्मिक खेमनर, उमाजी खेमनर, त्रिंबक बाचकर, ठका जगनर, विलास माळी, सुनील खेमनर, रावसाहेब बर्डे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक गणेश बलसाने, संतोष बलसाने, योगेश बलसाने, ऋषिकेश बलसाने, कांदा पगारे आणि यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सर्व बंधू आणि भगिनींनो, आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रथमतः ज्याने त्यांच्या जयंतीचं आयोजन सुंदर अशा प्रकारे केलेलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना आम्ही अंभोरे गावच्या वतीनं तसेच अंभोरे सेवा सोसायटीच्या वतीनं त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. थांबतो. रामकृष्ण. या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. ज्यांनी हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा करण्याचा प्रयत्न केला त्यांचे आभार मानतो. आता अण्णाभाऊच्या बाबतीत सांगायचं झालं तर अण्णाभाऊ साहित्यिक होते.
त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या कादंबऱ्या लिहिल्या आणि जगापुढे त्यांनी असा आदर्श ठेवला की जगाने चांगलं प्रकारे राहावं वागावं असं त्यांचा आदर्श आहे. अशा अण्णाभाऊंना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. मुंबईची जी जेव्हा फाळणी झाली त्यावेळेस ते पायी मुंबईला गेले, पण त्यांनी गाण्यातून त्यांचे असं म्हटलं गेलं, माझी मायना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती एकायली. आणि या फाळणी झाल्यामुळं आपल्या बेळगाव, आपली 4 गावं त्या बेळगावमध्येच राहिले गेले. तसेच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही सर्व मातंग समाजाची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण व्हावी ही नम्र विनंती. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक कार्यकर्ते तसेच सर्वांचे मी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने हार्दिक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय लहुजी. महासत्ता न्यूज संगमनेर.